MST CET परीक्षेच्या तारखा आपणाला आता समजलेल्या आहेत. MST CET ही परीक्षा 2 फेजमध्ये घेण्याचं ठरलेलं आहे. 4 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर हा एक फेज असणार आहे आणि सेकंड फेज फ्रॉम 14 सप्टेंबर टू 20 सप्टेंबर. म्हणजे या दिवसांमध्ये ही परीक्षा घेणार हे निश्चित झालेलं आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की या डेट्स येणार, पण त्यासाठी तुम्ही थांबायची गरज नाही. परीक्षा होणार आता हे स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळं इथून पुढं आपण काय करायचं आहे या अनुषंगानं आज आपण चर्चा करणार आहोत. या चर्चेमध्ये सर्वसाधारणपणे आपण 3 मुद्द्यांवर चर्चा आज करणार आहोत. यामध्ये पहिला मुद्दा असणार आहे तो सिलेबस, दुसरा आहे तो स्टडी प्लॅन आणि थर्ड पार्ट जो असणार आहे तो या व्हिडिओचा तो म्हणजे रिव्हिजन, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. विद्यार्थी मित्रांनो, यश अकॅडमी कराड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मला माहीत आहे की आता तुम्ही पूर्ण तयारीला लागलेला आहात, पण तरी देखील या येणाऱ्या दिवसांमध्ये आपण नेमकं काय केलं पाहिजे, इथून पुढं नेमकं काय आपला प्लॅन असला पाहिजे, हा जरी तुमचा असला तर त्यामध्ये आणखीन काही गोष्टीची भर ही टाकण्याच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ निश्चित तुम्हाला उपयोगी पडणारा आहे, यामध्ये काही शंका नाही. सर्वप्रथम आपण पहिला मुद्दा आपण विचारात घेऊया की विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर जी परीक्षा तुम्ही देणार आहात त्या परीक्षेचा किंवा त्या परीक्षेसाठी असणारे जे काही विषय आहेत त्या विषयांचा नेमका अभ्यासक्रम काय आहे. म्हणजे फर्स्ट यू हॅव टू अंडरस्टँड the syllabus of the respective examination. म्हणजे MST CETनं जो सिलेबस डिक्लेअर केलेला आहे तो तुम्हाला पक्का माहीत असणं अपेक्षित आहे. आणखीन एकदा तुम्ही पहा. आता हे असं सांगण्याच्या पाठीमागं कारण काय असणार आहे तर 25% जो 11th आणि 12th स्टँडर्डचा जो अभ्यासक्रम रिड्यूस केलेला आहे यामध्ये बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होण्याची शक्यता असते. तर आपण संबंधित शिक्षकांना पुन्हा एकदा जे बालभारतीनं तयार केलेलं टेक्स्टबुक आहे हे त्यांच्याकडे घेऊन जा, त्यांना भेटा, पुन्हा त्यांच्याकडून एकदा पक्क्या खुणा करून घ्या आणि खात्री करून घ्या की हा जो 25% अभ्यासक्रम आहे तो रेड्यूस्ड आहे, तो या परीक्षेला असणार नाही. म्हणजे याचा अर्थ या MST CET परीक्षेसाठी यावर प्रश्न विचारले जाणार नाहीत असं CET सेलनं क्लिअर नमूद केलेलं आहे, असं तुमच्याही वाचनामध्ये आलेलं असणारं आहे. त्यामुळं अभ्यासक्रम जो असणार आहे तो तुम्हाला माहीत आहे आणि हा अभ्यासक्रम 11वी आणि 12वी यांचे जे टॉपिक्स असणारे आहेत तेही तुम्हाला माहीत आहेत. 12वीचे 16 चॅप्टर्स असणारे आहेत आणि 11वीचे 9 चॅप्टर्स आहेत. ती नावं लिहून काढा, कारण पुढं येणार आहेत हे तुम्हाला माहीत असणं अपेक्षित असणारं आहे. त्या दृष्टिकोनातून पहिला जो मुद्दा आहे तो तुम्ही या पद्धतीनं विचारात घेणं अपेक्षित असणार आहे. दुसरा जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा की अभ्यासक्रम तर माहीत झाला, पुढे काय. तर अभ्यासक्रम एकदा माहीत झाल्यानंतर मी जी परीक्षा देणार आहे त्यासाठी मिळणारा कालावधी विचारात घेता आणि अभ्यासक्रम याचं एक तुम्हाला वेळापत्रक तयार करावं लागेल. म्हणजे मेक अ स्टडी प्लॅन अँड वर्कआउट इट प्रॉपरली. ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे नुसतं स्टडी प्लॅन केला आणि त्या प्लॅनकडे बघत राहिला तर काही उपयोगाचं नाही. म्हणजे यू हॅव टू वर्कआउट द प्लॅन प्रॉपरली. म्हणजे एका विशिष्ट पद्धतीनं आपण म्हणजे तुम्ही जो काय प्लॅन तयार केलेला असणार आहे अभ्यास करण्याचा तो डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये तो वर्कआउट होणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आज तुम्ही जर प्लॅन केला असेल तर ती परीक्षा संपेपर्यंत तो प्लॅन तुमच्याकडं असणं खूप अपेक्षित असणार आहे. म्हणजे त्याकडं दुर्लक्ष करून चालणार नाही. आता स्टडी प्लॅन करायचा म्हणजे काय करायचं आहे तर आपण एक केमिस्ट्री हा विषय साधारणतः घेऊया. या केमिस्ट्री विषयाचा विचार जर केला तर एक तुमच्या गोष्ट लक्षामध्ये आली असेल की 12वी म्हणजे एकूण केमिस्ट्रीला 50 MCQs असणारे आहेत आणि त्यापैकी 10 MCQs 11वीच्या 9 चॅप्टर्सवर आधारित आहेत
आणि राहिलेले 40 MCQs हे 12वीच्या 16 चॅप्टर्सवर आधारित आहेत. म्हणजे तुम्ही स्टडी प्लॅन करताना कसा करायचा आहे ते एक तुम्हाला मी सांगतोय. अर्थात हे मी सांगतोय, तुम्ही ते वर्कआउट करा किंवा तुम्हाला यामध्ये आणखीन काही मॉडिफिकेशन करायचं असेल तर तुम्ही जरूर करा, कारण अभ्यास तुम्हाला करायचा आहे. त्यामुळं त्याचं नियोजन तुम्ही स्वतःहून केलं तर ते अधिक प्रभावी ठरू शकतं. आता यामध्ये काय अपेक्षित आहे हे तुम्हाला मी सांगतोय. हे 16 जे चॅप्टर्स असणारे आहेत, आज अखेरपर्यंत खूप तुमच्याकडून त्यांचं वाचन झालेलं असणार आहे आणि काही तयारी चांगली पक्की काही टॉपिकशी चॅप्टर्सशी झालेली असणार आहे. मग यामध्ये करायचं काय नेमकं, तर 16 टॉपिकचा सिक्वेन्स तुम्हाला पहिल्यांदा तयार करावा लागेल. तो तयार करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की जे 100% तुमचे चॅप्टर्स आता या स्टेजला पूर्ण आहेत ते खाली घ्यायचे आणि सर्वात अवघड की अजूनही काही गोष्टी तुमच्या त्या चॅप्टर्समधून राहत आहेत, काही कन्सेप्ट क्लिअर होत नाहीत, काही कंटेंट वाचल्यानंतर त्याचं स्पष्टीकरण मिळत नाही, अशा विविध गोष्टी असू शकतात. तर अशाच्या बाबतीमध्ये जे कठीण तुम्हाला वाटत आहेत, डिफिकल्ट वाटत आहेत, ते थोडेसे वर येऊ द्या. त्यानंतर जे मीडियम असणारे आहेत ते त्यांची पोझिशन साधारणतः 2 नंबर लिहू द्या आणि नंतर मग सोपे जे असणारे आहेत तुम्हाला वाटणार आहे की ज्यावर प्रश्न कसाही विचारला तर मी सोडवू शकतो, याची एक खात्री ज्यावेळी तुम्हाला होते ना त्यावेळेस ते खाली येऊ द्या. म्हणजे 16 टॉपिकची मांडणी सर्वप्रथम या पद्धतीनं करून घ्या. हे पहिल्यांदा 12वीच्या चॅप्टरची विभागणी का करायची तर त्याचं कारण सांगितलं की त्यावर 40 प्रश्न असणारे आहेत आणि राहिलेले 10 प्रश्न 9 टॉपिक जे असणार आहेत त्यांचा सिक्वेन्स नंतर येऊ द्या. म्हणजे या पद्धतीनं 25 टॉपिकचा एकदा सिक्वेन्स तयार केला की त्या पुढच्या रखान्यामध्ये तुम्ही तारखा लिहा. म्हणजे साधारणपणे इथून पुढं दिवस जे काउंट तुम्हाला करायचे आहेत ते काउंटिंग करा आणि त्याप्रमाणे तिथं डेट्स लिहा. ह्या डेट्स लिहिल्यानंतर मग तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं टाईम लिहा, म्हणजे कोणत्या वेळेस तुम्हाला तो अभ्यास करायला आवडेल. साधारणपणे तुमच्या लक्षामध्ये आत्तापर्यंत आलेला असेल, किंबहुना अनेक व्यक्तींनी तुम्हाला सांगितलं असेल की जो डिफिकल्ट पोर्शन असणारा आहे किंवा पार्ट असणार आहे तो अर्ली इन द मॉर्निंग करावा. त्याचं कारण असणार आहे की ज्यावेळी तुम्ही झोपेतून उठताना त्यावेळेस तुमचा ब्रेन हा फ्रेश असतो. ब्रेन इज रेडी टू ग्रास्प एनिथिंग, म्हणजे तुम्ही जे त्याला द्याल ना खाद्य ते घेण्याची क्षमता ही त्याच्यामध्ये तयार असते आणि त्यामुळं अवघड पार्ट हा साधारणपणे अर्ली इन द मॉर्निंग जर केला तर त्याचं अंडरस्टँडिंग किंवा तो सहज समजू शकतो असं आपण म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे या पद्धतीनं ती मांडणी ही तुम्ही करणं अपेक्षित असणारं आहे. ते त्यानंतर त्या डेट्स लिहा, टायमिंग लिहा आणि त्या पद्धतीनं नियोजन करा. आता यामध्ये वेळ ज्यावेळी तुम्ही लिहित जाल त्यावेळेस तुम्हाला माहीत आहे की तुम्ही सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतचं शेड्यूल्ड तुमचं तयार असलं पाहिजे, मिनिट न मिनिट. हे खूप महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही म्हणाल हे कसं वर्कआउट होऊ शकतं याचे अनेक उदाहरण मी तुम्हाला देईन. त्यापैकी एक मी स्वतः उदाहरण आहे. हे सांगितलं तर तुम्हाला पटणार नाही, परंतु मी पुन्हा पुन्हा सांगतोय की तुम्ही परीक्षा देणार आहात ना तर तो प्लॅन तुम्ही वर्कआउट करा आणि प्रॉपरली वर्कआउट करताना काय करायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. मी गाईडलाईन तुम्हाला देतोय, त्या चौकटीत तुम्ही बसाल किंवा बसणार नाही. बसण्याचा प्रयत्न केला, यशस्वी झाला तर आनंदच आहे, परंतु प्रत्येक सिस्टीम म्हणजे व्यक्ती ही भिन्न असल्यामुळं प्रत्येकाचं कार्यप्रणाली कृती ही खूप वेगळी असणार आहे. त्याप्रमाणे त्यांनी जावं असं अपेक्षित असणारं आहे. आणि मग ते उदाहरणार्थ आपण असं घेऊया की ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधून अल्डेट्स, कीटोन्स आणि कार्बॉक्झिलिक ॲसिड्स हा चॅप्टर तुम्ही तयार करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला काय अपेक्षित असणार आहे, कुठं भर द्यायचा काय, आता ह्या गोष्टी तुमच्या लक्षामध्ये आलेल्या असणार आहेत. मग तो थोडा अवघड वाटत असेल तर तो सुरुवातीला टाका आणि त्याचं शेड्यूल टाकल्यानंतर त्यामध्ये काय करायचं हे रिव्हिजनमध्ये मी तुम्हाला सांगेन. म्हणजे या पद्धतीनं तुम्ही स्टडी प्लॅन तुम्ही करणं अपेक्षित असणारं आहे. हा एक यातला महत्त्वाचा भाग असणार आहे. या सद्य परिस्थितीमध्ये आपण जर आत्ताची सिच्युएशन तुमची जर पाहिली तर इथं तुमचा पेशन्स जो असणार आहे का नाही तो प्रचंड असला पाहिजे. म्हणजे आज तुम्हाला आता ही परीक्षा जी आहे ती चांगल्या मार्कानं पास व्हायची आहे आणि मग यासाठी तुमच्याकडं पेशन्स खूप महत्त्वाचा असणार आहे. तो कोणत्याही परीक्षेला हा अपेक्षित असणारा आहे हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पेशन्स आहे, तुम्हाला त्यासाठी प्लॅन तयार करावा लागेल आणि प्लॅन एकदा तयार केला की तो प्रॉपरली वर्कआउट करावा लागेल.
आणि प्रॅक्टिस तुम्हाला त्याची करावं लागणार आहे. ती कशी ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. म्हणजे या पद्धतीनं आज या मितीला तुमच्याकडं फक्त पेशन्स पाहिजे. आणि थोडंसं आणखीन एक गोष्ट महत्त्वाची आहे की तुम्हाला जो अभ्यास करायचा आहे की नाही, आता तुम्हाला ॲडमिट कार्ड मिळतील किंवा एक अंदाजे तुमच्या लक्षामध्ये आलेला असणार आहे की परीक्षा 2 शिफ्टमध्ये होते. एक सकाळ शिफ्ट आणि एक दुपार शिफ्ट असते. 9 ते 12 आणि 2 ते 5 हे शेड्यूल्ड आहे, तुम्हाला माहीत आहे. त्याच्या अगोदर साधारणतः 1.5 तास 2 तास साधारणतः तुम्हाला त्या सेंटरवर हजर राहावं लागतं. त्या वेळेनुसार तुम्हाला हजर राहणं अपेक्षित असणारं आहे. आणि त्याप्रमाणे म्हणजे 9 ते 12 ही वेळ आणि त्यानंतर 2 ते 5 ही वेळ अतिशय महत्त्वाची असणार आहे. विशेषतः 2 ते 5 या वेळेमध्ये अभ्यास करत असताना कंटाळवाणं थोडंसं वाटणं साहजिक आहे, कारण तो स्ट्रेन येतो. अशा वेळेस काय करायचं, थोडंसं जो अवघड पार्ट असणार आहे तो त्यावेळेस घ्यायचा, म्हणजे तो स्ट्रेन तुमचा आपोआप कमी होतो, ब्रेन फ्रेश होतो. त्याचं कारण असं आहे की थोडासा स्ट्रोक बसतो की अरे हे असं आहे का, मग यातनं तुम्हाला थोडंसं आणखीन तुम्ही जागृत होता आणि जास्त कामाला लागता. त्यामुळं परीक्षेच्या वेळेमध्ये तुम्ही काय करायचं हे रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये तिसरा जो पार्ट आपल्याला येणार आहे त्याच्यामध्ये मी निश्चित सांगणार आहे. यामध्ये प्रॅक्टिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिसच्या बाबतीमध्ये एक तुम्हाला मी सांगेन, तुम्हाला ब्रुस ली माहीत आहेत, हाँगकाँग अमेरिकन आर्टिस्ट किंवा ॲक्टर, डिरेक्टर, एव्हरीथिंग तुम्हाला माहीत आहे. आणि मी जगामध्ये अनेक त्यांचे फॅन आहेत, त्यापैकी एक मी त्यांचा फॅन आहे. फॅन यासाठी आहे की त्यांचे सिनेमा ज्यावेळी मी पाहतो ना त्यावेळेस त्यांच्या ज्या मुवमेंट्स आहेत त्याची जी गती आहे ही त्या कॅमेऱ्यामध्ये न टिपणारी गती अशा पद्धतीची आहे. म्हणजे इतक्या फास्ट मूवमेंट करणारी मला वाटतं जगातली एकमेव ती व्यक्ती होती म्हणायला काही हरकत नाही. आणि त्यांना ज्या दिग्दर्शकांनी सिनेमामध्ये घेऊन शॉट घेतले त्यावेळी त्यांना सूचना देण्यामध्ये आल्या की तुम्ही ज्या ॲक्शन्स करता त्याचा स्पीड थोडासा कमी करा, कारण जास्त वेगात जर हे सिनेमाच्या बाबतीमध्ये सांगतो आहे की इतक्या वेगानं काम करणारी ती प्रचंड ताकदीची अशी व्यक्ती होती. त्यांचं एक स्टेटमेंट तुम्हाला सांगतो. आयुष्यामध्ये अशा ज्या थोर व्यक्ती होऊन गेलेल्या आहेत, मग त्या कोणत्याही क्षेत्रामधल्या असू द्या, त्यांच्या विचारांकडं आपण बघणं गरजेचं आहे. ते काय म्हणाले ते तुम्हाला मी वाचून दाखवतो. ते खूप छान बोलले, त्याचा अर्थ आज मितीला तुम्हाला खूप आवश्यक असणार आहे. आय फिअर नॉट द मॅन हू हॅज प्रॅक्टिस्ड 10,000 kicks once, but I fear the man who has practiced one kick 10,000 times. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की मी अशा माणसाला भीत नाही की ज्यानं 10,000 किक्सचं प्रॅक्टिस एकदाच केलेलं आहे. मी अशा माणसाला भीतो किंवा अशा माणसाची मला भीती वाटते की ज्याने एका किकचं प्रॅक्टिस हे 10,000 वेळा केलेलं आहे. म्हणजे इथं त्यांनासुद्धा त्या प्रॅक्टिसचं महत्त्व कळालेलं आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की हे मी किती वेळा वाचो, पर्याय नाही, प्रॅक्टिसशिवाय पर्याय नाही. ती प्रॅक्टिस नेमकी कशाची करायची आहे हे तुम्हाला कळणं फार महत्त्वाचं आहे. नाहीतर पुस्तक घेतोय आणि पानं चाळतोय, ही प्रॅक्टिस नव्हे. प्रॅक्टिस काय करायची आहे ते आता रिव्हिजन या तिसऱ्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत. मला वाटतं पहिला पार्टच अभ्यासक्रम हा तुम्हाला बऱ्यापैकी माहीत असणार आहे. फक्त त्यातला 25% रेड्युस्ड सिलेबस यावर फुल कॉन्सन्ट्रेशन करा. त्यानंतर स्टडी प्लॅन हा तुमचा वर्कआउट करा, तो तुम्हाला करणं गरजेचं आहे आणि तो त्या पद्धतीनं फॉलो करणंही गरजेचं असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, नुसता प्लॅन तयार करू नका. आता तिसरा पार्ट विच इज व्हेरी इम्पॉर्टंट ऑफ दिस या व्हिडिओमधला तिसरा पॉईंट जो असणार आहे की तो तुमच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. रिव्हिजन आपण म्हणूया. बऱ्याच वेळा सांगितलं जातं की तू रिव्हिजन कर म्हणजे पुनरावृत्ती वाचनाची तुम्हाला करायची आहे. पण पुनरावृत्ती रिव्हिजन ही नेमकी कशाची करायची आहे हे तुम्हाला ठरणं गरजेचं असणार, तुम्ही ठरवणं गरजेचं असणार आहे. इथं ठरवत असताना एक गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे की रिव्हिजन मी नेमक्या कोणत्या गोष्टीची केली पाहिजे. एक उदाहरण तुम्हाला सांगतो की तुम्ही अल्डेहाइड कीटोन्स आणि कार्बॉक्सिलिक ॲसिड्स हा चॅप्टर तुम्ही वाचलेला आहे, अनेक वेळा वाचला असेल.
पुन्हा तुम्ही वेगळ्या पद्धतीनं वाचायचं आहे. कारण मी जे सांगतोय त्या पद्धतीनं तुम्ही जर गेला तर तुम्हाला यश हे नेमकं मिळणार आहे. त्याचं कारण तसं आहे, कारण ज्या पद्धतीनं तुम्हाला अभ्यास करायला सांगतोय ती पद्धत ॲडॉप्ट जर केली ना तर यश हमखास. काय नेमकं आहे आता एक कंटेंट त्यातला आपण विचारात घेऊया की वॉल्फ-किश्नर रिडक्शन रिॲक्शन असणारी आहे. हा कंटेंट तुम्ही वाचताय, मग तो वाचण्यापूर्वी किंवा वाचल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, तो कंटेंट वाचल्यानंतर तुम्ही त्या कंटेंटवर प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपरमध्ये त्यावर काय विचारलेलं आहे याचा थोडाफार तर अंदाज आता तुम्हाला आलेला असणार आहे. मग त्यावर जे काय विचारलेलं आहे ते प्रश्न कोणते आहेत, कसे विचारले आहेत, प्रश्न पूर्ण सोडवण्याचा प्रयत्न करा. कारण इथं प्रश्न जर तुम्ही अर्धवट सोडवला बरं का किंवा वाचलाच नाही तर पूर्ण सोडवा, त्याचे ऑप्शन्स नीट वाचा, त्यातला सिलेक्ट करा. म्हणजे यापूर्वी त्या कंटेंटवर कोणत्या प्रकारचं म्हणजे टाईपचे क्वेश्चन्स विचारलेले आहेत, त्याचं नेमकं स्वरूप काय असणार आहे, या गोष्टी जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिल्या तर तुम्हाला ते प्रश्न सोडवता येतील हे निश्चित आहे. पण त्याच्या पुढचं आता मी तुम्हाला सांगतोय की त्या कंटेंटवर म्हणजे वॉल्फ-किश्नर रिडक्शन रिॲक्शन या कंटेंटवर कशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकेल याचा एक अंदाज तुम्हाला यायला पाहिजे. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे, आम्हाला शक्य आहे. त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. तुम्ही ज्या परिसरामध्ये राहता किंवा ज्या महाविद्यालयामध्ये, आज कोविडमुळं महाविद्यालयाकडं ये जा करण्याची शक्यता फार कमी असणारी आहे, पण तरी देखील तुम्ही काही वेळा तुम्ही काही कामानिमित्त गेला असाल तर तुम्ही तुमच्या परिसरामध्ये किंवा महाविद्यालयाच्या रस्त्यावर तुम्हाला एक अशी एक टुमदार इमारत दिसते, खूप सुंदर एक बंगला दिसतोय. आणि त्या बंगल्याकडे ज्यावेळी पाहताना तुम्ही त्यावेळेस तुम्हाला रस्त्यावरून ये जा करत असतानाची गोष्ट सांगतोय, ज्यावेळी पाहता त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की किती खूप सुंदर बंगला आहे, असा एखादा बंगला आपला असायला पाहिजे. खूप महागडा असेल, मला वाटतं यापेक्षा जास्त आपण काही चर्चा करत नाही. मला वाटतं यापेक्षा जास्त आपण काही चर्चा करत नाही. पण ज्यावेळी तो बंगला तुम्हाला खरेदी करायचा आहे, तो टुमदार अतिशय सुंदर देखणा बंगला ज्यावेळी तुम्हाला खरेदी करायचा आहे त्यावेळेस तुमची विचारसरणी काय असते बघा. तुम्ही इतके प्रश्न निर्माण करता की ती जागा कुणाची आहे, 7/12 त्याचा काय आहे, मग किती बांधकाम केलेलं आहे, कार्पेट किती, बिल्टअप किती, दारं कशी आहेत, खिडक्या, ग्रिल्स, फरशी, प्लंबिंग, ह्या सगळ्या गोष्टींची तुम्ही विचारणा करता. म्हणजे अनेक प्रश्न तुमच्याकडून निर्माण होतात. आम्ही तुम्हाला शिकवत नाही की हे प्रश्न तुमचे निर्माण व्हायला पाहिजे, पण तुम्हाला ज्यावेळी वाटतं ना की मला हा बंगला खरेदी करायचा आहे त्यावेळेस तुमच्या मनामधून अशा अनेक प्रश्न निर्माण होतात, अशा प्रश्नांची मालिका तयार होते. अगदी अभ्यासामध्ये तसं आहे विद्यार्थी मित्रांनो. ज्यावेळी तुम्ही एखादा सब्जेक्ट घ्याल, त्या सब्जेक्टमधला एखादा चॅप्टर घ्याल, त्या चॅप्टरमधला ज्यावेळी तुम्ही कंटेंट वाचताना त्या कंटेंटवर पूर्वी काही प्रश्न विचारलेले आहेत आणि काय विचारले जाऊ शकतील अशा प्रश्नांची मालिका ज्यावेळी तुम्ही स्वतः विचारायला सुरुवात कराल ना आणि ते प्रश्न तुम्हाला वाटतं ते असं का नाही, ते जर कागदावर तुम्ही लिहिले आणि त्याची उत्तरं लिहिली तर माझी खात्री आहे कसाही प्रश्न विचारू द्या तुम्हाला त्याचं उत्तर हे 100% देता येईल. कारण ते तुम्ही तयार केलेलं असणार आहे, त्याच्यावर अनेक वेळा तुमचा सराव झाला असल्यामुळं रिव्हिजन, ती पुनरावृत्ती खूप वेगळ्या पद्धतीने, म्हणजे प्रश्नांचं रिव्हिजन खूप महत्त्वाचं आहे. नुसता कंटेंट वाचला आणि संपला असं नव्हे, तर त्या कंटेंटवर पूर्वी विचारलेले MCQs आणि विचारले जाण्याची शक्यता MCQs याचा एक मेळ तुम्हाला घालावा लागेल. म्हणजे MCQचं प्रचंड प्रॅक्टिस तुम्हाला करावं लागेल. कारण हे जे प्रश्न असणारे आहेत ते वस्तुनिष्ठ बहुपर्यायी अशा पद्धतीचे आहेत. म्हणजे एक स्टेम दिला जाईल आणि 4 ऑप्शन्स असणारे आहेत. ही 4 ऑप्शन शोधत असताना तुम्हाला खूप कसरत करावं लागेल. याचा एक व्हिडिओ मी MCQचा योग्य पर्याय निवडताना काय काळजी घेतली पाहिजे ते तुम्हाला सांगितलेलं आहे. ते एकदा तुम्ही बघा किंवा 30 डेज प्लॅन जो असणार आहे ते एकदा बघा. हे का करायचं आहे तर या पद्धतीनं जर तुम्ही सराव केला तर माझी खात्री आहे तुम्हाला कुठंही अडचण येणार नाही. आता हे जे तुम्हाला करायचं आहे त्याचं एक कारण सांगतो की प्रश्नपत्रिकाची जी मांडणी असते का नाही ती सोप्याकडून अवघडकडं आम्ही म्हणत असलो तरी प्रत्येक टप्प्यावर असं होत नाही की पहिले सगळेच प्रश्न सोपे आहेत मग मिडियम आणि मग शेवटी सगळे डिफिकल्ट. तर काही टप्प्यावर हे मिक्स असतं, म्हणजे इझी, मिडियम आणि
अवघड अशा पद्धतीचं ते असतं. तर ते सिलेक्शन करताना कशा पद्धतीनं करायचं त्याचा एक स्वतंत्र व्हिडिओ मी पुढचा तुमच्यासाठी तुम्हाला उपलब्ध करून देतो, त्यामध्ये ते स्पष्ट सांगितलं जाईल. परंतु रिव्हिजन या शब्दाचा अर्थ कंटेंट जो वाचताय त्या कंटेंटवर प्रिव्हियस इयर्स यापूर्वी विचारलेले प्रश्न कोणते आहेत ते तुम्हाला माहीत असले पाहिजे, त्याची उत्तरं तुम्हाला माहीत असली पाहिजेत आणि त्यानंतर मग काय प्रश्न विचारला जाऊ शकेल त्या कंटेंटकडं नीट पाहिल्यानंतर खूप वेगळ्या वेगळ्या अँगलनी जर तुम्ही पाहत गेला तर माझी खात्री आहे तुम्हाला कुठंही अडचण येणार नाही. मला वाटतंय आज याची खूप गरज आहे. मला आणखीन एक सांगावंसं वाटतं की मी यापूर्वी एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की 2 तास अभ्यास तुम्हाला फक्त करावा लागेल. विद्यार्थी मित्रांनो, आता फायनल स्ट्रॅटेजी तुमची ठरलेली आहे, तुम्हाला आता फायनल अटॅक करायचा आहे, तर यावेळेस तुम्हाला तुमचा कालावधी अभ्यासाचा वाढवावा लागेल. 24 तासामधून फक्त 6 तास तुमची झोप, परफेक्ट 6 तास तुमची झोप झाली पाहिजे. त्या 6 तासानंतर जे काही तास शिल्लक राहणारे आहेत त्या तासांमध्ये मात्र तुमचं विभाजन असायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर परीक्षेचा जो कालावधी आहे का नाही 2 ते 5 आणि 9 ते 12 या कालावधीमध्ये या वाचलेल्या चॅप्टर्सवर साधारणतः विचारलेले प्रश्न आणि तुम्ही तयार करून त्या प्रश्नांची मिळवलेली उत्तरं याचा सराव त्या 3 तासामध्ये करायला शिका. म्हणजे तुमचा परीक्षेचा बसण्याचा स्टॅमिनाही तुमचा वाढू शकतो. ही एक सवय लावून घ्या. म्हणजे शिफ्ट तुमची सकाळ असेल का दुपार हे ॲडमिट कार्ड आल्यानंतर तुम्हाला कळेल. परंतु तुम्ही या पद्धतीनं जर केलं तर माझी खात्री आहे की परीक्षेमध्ये तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही. म्हणजे तुम्हाला या दृष्टिकोनातून एक थोडंसं मोटिवेट करण्याच्या दृष्टिकोनातून या व्हिडिओची निर्मिती केलेली आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ निश्चित आवडेल. आवडला तर आपण तो लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपण या येणाऱ्या परीक्षेची चांगली तयारी करा. धन्यवाद.